नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 5. तर बघा, दरवेळीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओत देखील महत्त्वाचे IMP GK चालू घडामोडीचे टॉपचे प्रश्न बघणार आहोत, जे तुम्हाला परीक्षे दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत। त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहेत तर त्यांनी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। तर बघा, प्रश्न पहिला, भारत आणि कोणत्या देशात सी डिफेंडर्स युद्ध आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा, 4 ऑप्शन आहेत आणि सर्व ऑप्शन तुम्ही वाचून घेत चालायचेत। तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अमेरिका आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, चेतापेशींना आधार देणाऱ्या व त्यांच्या कार्यात मदत करणाऱ्या पेशींना डॅश डॅश असे म्हणतात। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए चेताबंध असं त्यांना म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 बघा, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोलापूर। सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर तयार होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कुठे आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद आपलं बरोबर उत्तर आहे। आता स्टॅच्यू ऑफ युनिटी हा पुतळा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या नदीवर आहे किंवा कोणत्या राज्यात आहे, यापैकी मला कमेंट करून सर्वांनी या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे। प्रश्न क्रमांक 5, भारताचे उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी राज्यसभा। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या राज्य सरकारने देशातील पहिला सरकारी समतीर्थ OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए केरळ आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रायगड आपलं बरोबर उत्तर आहे। तर मला हे सांगायचं आहे, नरनाळा पुन्हा वाचून घ्या, नरनाळा पक्षी अभयारण्य हे कोणत्या जिल्ह्यात आहे? मला सर्वांनी काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर। पुढचा प्रश्न क्रमांक 8, कोणते पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता तयार करण्यात येत आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी टेक्सटाईल आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी किंवा कोणत्या साली झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1935 साली झाली। प्रश्न क्रमांक 10 बघा, डॅश डॅश या विकारात किंवा रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मधुमेह किंवा डायबेटीस असं त्याला आपण म्हणतो। प्रश्न क्रमांक 11, पण त्या अगोदर सर्वांना माझी विनंती आहे, व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करा, कारण की खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। प्रश्न क्रमांक 11 बघा, बुलढाणा जिल्ह्यातील डॅश डॅश हे थंड हवेचे ठिकाण आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 12 बघा, कोणता देश जगातील सर्वाधिक शस्त्रे खरेदी करणाऱ्या देशांच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भारत आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, पिंपरी चिंचवड शहराला डॅश डॅश या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते किंवा कोणत्या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पवना आपलं बरोबर उत्तर आहे। आता मला कमेंट करून हे सांगा की जायकवाडी हे कोणत्या नदीवर आहे?
किंवा याच्या जलाशयास काय म्हणतात किंवा मग हे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर यापैकी मला एक जरी तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल की पोलीस भरती जवळ आली आहे आणि किती विद्यार्थ्यांचा किंवा विद्यार्थिनींचा अभ्यास या ठिकाणी बऱ्यापैकी झाला आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा. सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह या खनिजासाठी काय, तर सुरजागड हे गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. कोणत्या राज्याने केई पनायोर हा नवीन जिल्हा घोषित केला आहे. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न, परीक्षेला येण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे प्रत्येकाने पुन्हा नीट वाचा. कोणत्या राज्याने केई पनायोर हा नवीन जिल्हा घोषित केला आहे. आणि ज्या अशा नवीन गोष्टी असतात ते जास्त करून परीक्षेला येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कोण आहेत किंवा कोण असतात. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जिल्हाधिकारी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा. भारतातील पुस्तकांचे पहिले गाव म्हणून कोणते गाव ओळखले जाते. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भिल्लार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा. कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई टेक्स्टाईल पोर्टल तयार करण्यासाठी करार केला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ICICI. प्रश्न क्रमांक 19 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे. बघा वाचून घ्या नीट प्रश्न. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कान्हेरी लेणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 चंद्रपुरातील कोणते ठिकाण कागद उद्योगासाठी ओळखले जाते. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी बल्लारपूर हे काय, तर कागद उद्योगासाठी ओळखले जाते, जे आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 21 पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो आहे, सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लाईक करा. सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची अपडेट तुम्हाला या ठिकाणी टाईम टू टाईम भेटत राहील. प्रश्न क्रमांक 21 बघा. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी हिंगोली. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणता घटक रक्तपेशीमध्ये असलेल्या ऑक्सिजनची शरीरातील विविध अवयवांपर्यंत वाहतूक करण्यासाठी जबाबदार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हिमोग्लोबिन आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. DRDOने स्वदेशी बनावटीच्या डॅश डॅश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अग्नी 5 आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांनी मला कमेंट करून सांगा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे किंवा कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही पोलीस भरतीचा अभ्यास करत आहात. सर्वांनी मला कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे येणाऱ्या काळात मला त्या टाईपचे व्हिडिओ बनवायला. प्रश्न क्रमांक 24 आंध्र प्रदेश राज्याच्या किनारपट्टीस असणारे बेट कोणते. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीहरिकोटा आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. पहिला आयुर्वेदिक कॅफे देशात कोणत्या ठिकाणी सुरू झाले. तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नवी दिल्ली.